नमस्कार मित्रांनो, आज आपण तिसरा पाठ बघूया. प्राचीन मानवाचे जीवन. मानव सुरुवातीला जंगलात राहत होता. जंगली प्राण्यांपासून स्वतःचे संरक्षण करणे त्याला गरजेचे वाटू लागले. म्हणून आपल्या बुद्धीचा वापर करून तो लाकूड, दगड, हाडे यापासून हत्यारे तयार करू लागला. या हत्यारांमधील दगडी हत्यारे अधिक काळ टिकून राहतात, त्यामुळे ती मोठ्या प्रमाणावर सापडतात. म्हणून या कालखंडाला अश्मयुग असे म्हणतात. बघा, या कालखंडाला अश्मयुग असे का म्हणतात? कारण या कालखंडामध्ये दगडी हत्यारे मोठ्या प्रमाणावर सापडली आहे. त्यामुळे या कालखंडाला अश्मयुग असे म्हणतात. उत्खननामध्ये दगडी हत्यारे विपुल प्रमाणात सापडली आहेत. अश्मयुगातील हत्यारे बनवण्याच्या तंत्रात मानवाने सतत प्रगती केली. अश्मयुगाचे पुराश्मयुग आणि नवाश्मयुग असे दोन टप्पे मानले जातात. अश्मयुगाचे किती टप्पे मानले जातात? दोन. कोणते? पुराश्मयुग आणि नवाश्मयुग. नवाश्मयुगाची सुरुवात सुमारे 10,000 वर्षापूर्वी झाली. या काळामध्ये माणसाला शेती आणि पशुपालन कसे करावे हे कळले. हे एक लक्षात राहू द्या. नवाश्मयुगामध्ये माणसाला शेती आणि पशुपालन कसे करावे हे कळले. तसेच त्याला धातूचेही ज्ञान झाले. शेतीसाठी लागणाऱ्या दगडांच्या अवजारांबरोबरच तो धातूच्या वस्तूही बनवू लागला. अन्न, मानव, फळे, कंदमुळे, मांस खात असे, लहान प्राण्यांची शिकार करत असे, तो मासेमारीही करत असे. अन्न शिजवण्यासाठी अग्नीचा उपयोग होऊ शकतो, हे त्याला कालांतराने समजले. शेती प्राचीन काळापासून शिकार व हत्यारे तयार करण्याचे काम बहुधा पुरुषांकडे असे, तर कंदमुळे, फळे गोळा करणे, अन्नाची व्यवस्था करणे ही कामे स्त्रियांकडे असत. बी जमिनीवर पडले तर त्यापासून नवी रोपे उगवतात, हे स्त्रियांना निरीक्षणातून समजले. बघा, बी जमिनीवर पडले तर त्यापासून नवी रोपे उगवतात, हे स्त्रियांना निरीक्षणातून समजले. त्यातूनच नवाश्मयुगामध्ये धान्य पेरून शेती करण्यास प्रारंभ झाला. हे एक लक्षात राहू द्या. नवाश्मयुगामध्ये धान्य पेरून शेती करण्यास प्रारंभ झाला. शेती हा पुढील काळात मानवाचा मुख्य व्यवसाय बनला. मानव तांदूळ, सातू, गहू, बाजरी, ज्वारी हे तृणधान्य पिकवत असे. तसेच तो वाटाणा, घेवडा, हरभरा, मूग व मसूर ही द्विदल धान्य पिकवत असे. जमीन नांगरण्यासाठी दगडी फाड, सांबरशिंग किंवा टोकदार कठीण लाकूड वापरले जाई. अशा रीतीने अन्न गोळा करणारा माणूस अन्न निर्माता बनला. त्यामुळे नवाश्मयुगात माणूस स्थिर झाला. हे लक्षात राहू द्या. नवाश्मयुगात माणूस स्थिर झाला. पशुपालन. मानव गाय, बैल, शेळ्या, मेंढ्या, डुकरे, गाढव या प्राण्यांचे कळप बाळगू लागला. शेतीसाठी पशूंचा वापर करू लागला. हत्यारे व अवजारे तयार करण्याचे तंत्रज्ञान. सुरुवातीला दगडाचे छिलके उडवून हाडे व लाकूड तासून हत्यारे तयार केली जात. हातकुराडी, तासण्या ही अश्मयुगीन मानवाची अवजारे होती. नंतर तो पातळ व सरळ पाती असलेले हत्यारे बनवू लागला. त्यासाठी तो गारगोटीचा दगड वापरू लागला. ही हत्यारे लाकडी किंवा हाडांच्या दांड्यात बसवली जात असत. या हत्यारांमुळे माणसाला विविध प्रकारची कामे करणे शक्य झाले. या ठिकाणी आपल्याला अश्मयुगीन हत्यारे दाखवली आहे. धारदार हत्यारांचा उपयोग कातडी कापण्यासाठी, टोकदार हत्यारांचा उपयोग भोके पाडण्यासाठी होत असे. हाडे, हस्तिदंत, शिंगे, माशांचे काटे यापासून त्याने दाभण, बाणाची टोके, गड यासारखी अवजारे तयार केली. कला आणि हस्तव्यवसाय. प्राचीन मानवाने गुहांच्या भिंतीवर चित्रे काढलेली दिसतात. काही चित्रांमध्ये शिकारीची दृश्य आहेत, तसेच सामूहिक नृत्याची आणि विविध प्राण्यांची चित्रे काढलेली आढळतात. शंख, हस्तिदंत, मणी यांचा वापर दागिने तयार करण्यासाठी होत असे. नवाश्मयुगात माणूस मातीपासून प्राण्यांच्या आणि मानवाच्या प्रतिकृती बनवू लागला. हे लक्षात राहू द्या. नवाश्मयुगात माणूस मातीपासून प्राण्यांच्या आणि मानवाच्या प्रतिकृती बनवू लागला. याच काळात माणसाला चाकाचा शोध लागला. माणसाला चाकाचा शोध कधी लागला? नवाश्मयुगामध्ये. हे लक्षात राहू द्या. यावर आपल्याला एक्झाम मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकते. चाकाचा उपयोग वाहतुकीसाठी व मातीची भांडी बनवण्यासाठी केला जात असे. चाकाच्या शोधामुळे मानवाच्या प्रगतीला वेग आला. गाव वसाहती. नवाश्मयुगात मानवाच्या जीवनाला स्थिरता आली. मानवाच्या जीवनाला स्थिरता कधी आली? नवाश्मयुगामध्ये. हे लक्षात राहू द्या. माणसे संरक्षण आणि सोयीसाठी एकमेकांच्या शेजारी घरे बांधून राहू लागली. यातूनच गाव वसाहती निर्माण झाल्या.
गाव वसाहती निर्माण कशा झाल्या? माणसे संरक्षण आणि सोयीसाठी एकमेकांच्या शेजारी घरे बांधून राहू लागली. यातूनच गाव वसाहती निर्माण झाल्या. नागर संस्कृतीचा उदय, शेतीला जोडून इतर व्यवसाय निर्माण होऊ लागले. शेतमालाच्या व इतर वस्तूंच्या भरपूर उत्पादनामुळे व्यापार सुरू झाला. व्यापार सुरू का झाला? शेतमालाच्या व इतर वस्तूंच्या भरपूर उत्पादनामुळे व्यापार सुरू झाला. व्यापाराच्या दृष्टीने सोयीस्कर अशा ठिकाणी नगरे निर्माण झाली. सोयीस्कर अशा ठिकाणी नगरी निर्माण का झाली? व्यापाराच्या दृष्टीने. अशा रीतीने नागरी संस्कृतीचा पाया घातला गेला. नागरी संस्कृती व्यापारामुळे निर्माण झाल्या, हे एक लक्षात घ्या. नागरी संस्कृती नद्यांच्या परिसरात निर्माण झाल्या. भारतात या काळात सिंधू नदीच्या खोऱ्यात नागरी संस्कृती अस्तित्वात आली, ही माहिती आहे आपल्याला. सिंधू नदीच्या खोऱ्यात नागरी संस्कृती अस्तित्वात आली. आशिया खंडात तैग्रिस, युफ्रेटिस या नद्यांच्या खोऱ्यात आणि आफ्रिका खंडातील नाईल नदीच्या खोऱ्यात नागरी संस्कृती भरभराटीला आल्या, हे सुद्धा माहिती आहे आपल्याला. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण यावरचे प्रश्न बघूया. पहिली रिकामी जागा बघूया. जमीन नांगरण्यासाठी रिकामी जागा सांबरशिंग किंवा टोकदार कठीण लाकूड वापरले जाई. काय येणार इथे? दगडी फाड. जमीन नांगरण्यासाठी दगडी फाड, सांबरशिंग किंवा टोकदार कठीण लाकूड वापरले जाई. मानवाच्या प्रगतीला रिकामी जागा शोधामुळे वेग आला. कशाच्या शोधामुळे? चाकाच्या शोधामुळे. मानवाच्या प्रगतीला चाकाच्या शोधामुळे वेग आला. लक्षात राहू द्या. आफ्रिका खंडातील रिकामी जागा नदीच्या खोऱ्यात नागरी संस्कृती भरभराटीला आली. कोणत्या नदीच्या खोऱ्यात? तैग्रिस, युफ्रेटिस. आफ्रिका खंडातील तैग्रिस, युफ्रेटिस नदीच्या खोऱ्यात नागरी संस्कृती भरभराटीला आली. हे सुद्धा लक्षात राहू द्या. पहिला प्रश्न बघूया. अश्मयुगाचे कोणते दोन टप्पे मानले जातात? दोन टप्पे बघितले होते आपण, पुराश्मयुग आणि नवाश्मयुग. समोरचा प्रश्न बघूया. हा एक प्रश्न लक्षात राहू द्या. अश्मयुग म्हणजे काय? गाव वसाहती कशा निर्माण झाल्या, हे आपण बघितलं आहे. या ठिकाणी हे प्रश्न संपते. पाठाच्या शेवटी काही महत्वाची माहिती दिली आहे, बघूया आपण. मानवाची उत्क्रांती. पृथ्वी हा सूर्यमालेतील एक ग्रह आहे. पृथ्वीची उत्पत्ती सुमारे 450 कोटी वर्षापूर्वी झाली. प्रथम ती वायुरूपी होती. हे लक्षात राहू द्या. पृथ्वी प्रथम कशी होती? वायुरूपी होती. कालांतराने हळूहळू ती घनरूप झाली. नंतर जमीन निर्माण झाली. पृथ्वीवर जलसाठे निर्माण झाले. पाण्यात शेवाळासारखे वनस्पती निर्माण झाल्या. या सुमारास एकपेशीय सूक्ष्मजीव निर्माण झाले. पुढे एकपेशीय सजीवांपासून पृथ्वीवरील सजीव प्राण्यांची उत्पत्ती क्रमाक्रमाने झाली. एकपेशीय सजीवांपासून मानवाच्या उत्पत्तीपर्यंत जीवसृष्टीचा जो विकास होत गेला, त्या प्रक्रियेस उत्क्रांती अशी म्हणतात. उत्क्रांती कशाला म्हणतात? एकपेशीय सजीवांपासून मानवाच्या उत्पत्तीपर्यंत जीवसृष्टीचा जो विकास होत गेला, त्या प्रक्रियेस उत्क्रांती अशी म्हणतात. या उत्क्रांतीला कोट्यावधी वर्ष लागली. मानव सदृश एप वानरापासून उत्क्रांत होत होत आजचा मानव निर्माण झाला. या उत्क्रांतीची होमो इरेक्टर्स आणि होमोसेपियन असे दोन टप्पे आहेत. होमो म्हणजे माणूस आणि इरेक्टर्स म्हणजे ताठकण्याचा. होमोसेपियन म्हणजे बुद्धिमान माणूस. या टप्प्यात त्याला अग्नीचा उपयोग माहित होता. तो अग्नी निर्माण करू लागला. दगडी हत्यारे घडवू लागला. या ठिकाणी आपल्याला उत्क्रांतीचे टप्पे दिले आहे. या ठिकाणी हा पाठ संपतो. या ठिकाणी आपण थांबूया. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. थँक यू.